नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो. ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या 2021-22 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आपण अभिव्यक्ती शिबिराने करतो आहोत. पॅन्डेमिकने प्रत्यक्ष शाळेत येणं बंद झालं असलं तरी गेले अख्खं वर्ष आपण वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासाबरोबरच शाळेतले अन्य उपक्रमही साजरे केले. यावर्षी शाळा सुरू होणार असं वाटत असताना परत ऑनलाईन शाळेचं आव्हान समोर दिसतंच आहे. पण काही हरकत नाही. माणसाने याआधीही सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जगण्याचे, आनंदाचे एकापेक्षा एक नवीन मार्ग शोधून काढलेत. तसंच हौसला बुलंद आहे असं म्हणत या नवीन वर्षाची सुरुवातही आपण वेगळ्या प्रकारच्या अभिव्यक्ती शिबिराने करतो आहोत. संगीत, नृत्य, नाट्य, लेखन, वादन अशा सगळ्या कलांमधलं बरंच काही आपण बघितलं, ऐकलं, प्रत्यक्ष करून बघितलं या शिबिराच्या निमित्ताने. आज आपण जमलो आहोत ते रंगांच्या दुनियेतली एक सफर करण्यासाठी. आज आपल्या सोबत आहेत चित्रकार अजय देशपांडे. नमस्कार अजय सर. ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या या कार्यक्रमामध्ये मी तुमचं स्वागत करते. सर एक उत्तम चित्रकार आहेत. सरांची लँडस्केप्स, पोर्ट्रेट्स ही त्यांची वेगळी शैली घेऊन आपल्यासमोर येतात. सरांची वेगळी ओळख म्हणजे ते एन्थुझियास्ट सायकलिस्ट आहेत. आणि मला असं वाटतं विद्यार्थ्यांना ही खूप ओळख इंटरेस्टिंग वाटेल त्यांची. सायकलवरून नर्मदा परिक्रमा केल्यानंतर त्या प्रवासातल्या अनुभवांवर आधारित नर्मदा ट्रेल्स या नावाचं त्यांचं अतिशय वेगळं आणि सुंदर असं चित्रप्रदर्शन गेल्या वर्षीच पुण्यात पार पडलं. सायकलिंग ही खरं तर तुमची शारीरिक मानसिक क्षमता आणणारी अशी गोष्ट आहे. पण असं म्हणतात की सायकलवरून बघितलेलं जग तुम्हाला खूप वेगळ्या प्रकारे डोळ्यांना दिसतं. तर आज आपल्याकडे आजूबाजूला किंवा आजूबाजूच्या जगाकडे वेगळ्या पद्धतीने बघणारे, एक सायकलिंग करणारे असे चित्रकार आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि सुरुवातीला ते आपल्याला पोर्ट्रेचरचा एक डेमो देणार आहेत. म्हणजे व्यक्तिचित्रणाचं एक प्रात्यक्षिक इथे सादर होईल. आणि नंतर आपण त्यांच्याशी स्वतंत्रपणे गप्पा मारूया. तेव्हा मी त्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या डेमोला सुरुवात करावी. आणि आजच्या डेमोसाठी ज्यांनी स्वतःहून वेळ दिला असे श्री अरुण अभ्यंकर, त्यांचे स्नेही हे देखील इथे उपस्थित आहेत. तर त्यांचंही मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. शाळेतल्या मुलांना बरेचदा प्रश्न असतो की त्यांना चित्र आवडत असतात, पण फिगरेटिव्ह ड्रॉइंग काढणं किंवा व्यक्तिचित्रण करणं हे त्यांना जरा थोडंसं अवघड वाटतं किंवा आव्हान वाटतं. किंवा आपल्याला जर समोरच्याचा चेहरा रंगवायचा असेल तर त्याचे जे काही रंग आहेत ते तसेच्या तसे उतरवायचे का कागदावर, का एखादा चित्रकार स्वतःहून त्यात काही वेगळं आणायचा प्रयत्न करत असतो. तर याआधी हे कोडं आहे, तर मला असं वाटतं याची उकल तुम्ही कशी कराल? अगदी त्यांचा जसा विचार होता तसा माझा पण विचार होता. जेव्हा मी शालेय जीवनामध्ये काय म्हणा आपण ड्रॉइंगच्या परीक्षा दिल्या किंवा चित्रकलेकडे बघण्याचा दृष्टिकोन की त्यासारखंच आपण करायला पाहिजे. पण आता या शैलीला मला असं वाटतं की मुळात ह्या विचारानेच आपण की ते तसंच असायला पाहिजे हे याचं एक जे प्रेशर असतं आपल्यावर, त्याच्यामुळे आपल्याला आपण ते एन्जॉय नाही करू शकत. आपण जर त्याच्याकडे साधं बघितलं की जसं की एखादा कशाचा आकार, आपण दगड म्हणा, पान म्हणा किंवा फूल म्हणा, असे जे आकार आहेत तसे जर आकार म्हणजे मानवाकृती सुद्धा आपण तशी सहजपणे जर बघितली तर आपण खऱ्या अर्थाने ते चांगल्या पद्धतीने चित्रित करू शकतो. आपल्याकडे कसं झालं की बरोबर ते डोळा असा झाला पाहिजे, नाक असं झालं पाहिजे, याची नकळत आपल्या मनात एक भीती असते. हे माझ्यासारखं दिसत नाहीये चित्र, किंवा मी असा दिसतच नाहीये, मी असा दिसत नाही किंवा मी असं वाटत नाही या फोटोमध्ये. त्यामुळे एक प्रकारचा आपल्याला भीती बसते म्हणत. आणि आपण तो एक आकार आहे, जसे बाकीच्या निसर्गामध्ये आकार तसा मानवी आकार सुद्धा आहे, असं आपण बघत नाही त्याच्याकडे. आणि त्याच्यामुळे आपण त्या विषयाला टाळायला सुरुवात करतो. पण तेच जर निसर्ग चित्र जेव्हा करतो आपण तेव्हा असं बघत नाही आपण की फांदी थोडी इकडे गेली तरी चालतंय, एखादा रंग इकडे काय म्हणू आपण, इथला रंग इथे जरी घेतला तरी चालतं. शेवटी काय हार्मोनी आपण ती साधत असतो. तसंच जर का मी चेहऱ्याकडे जर बघितलं की हा एक चेहरा आहे, त्याची काही ठरलेली जागा आहे, इथे डोळे, इथे डोळे, इथे नाक आहे, इथे ओठ आहे, किंवा एक त्याला एक कलर स्कीम आहे. म्हणजे मी कुठनं आलोय, मी शेतकरी आहे की मी गॅरेजमध्ये कामाला आहे की मी एखाद्या कुठल्या कंपनीत कामाला आहे, त्याप्रमाणे सगळं ते बदलत असतं. म्हणजे त्याचे हावभाव किंवा त्याचं पोत असेल, त्याचे रंग असतील, बऱ्याच गोष्टी त्याच्या पाठीमागे आहेत. तर हे स्वतंत्रपणे बघता येऊ शकतं आपल्याला. म्हणजे आपण जर काही मनातली भीती काढली, आपण एक सराव म्हणून रोज आपण जर त्याच्याकडे बघत गेलो आणि करत गेलो,
असं करता करता सहजपणे ते घडतं आणि त्यातमध्ये तुमची स्वतःची शैली पण नकळत येते. पण हे जर का आपण तुलनात्मक ज्यासारखं कोणासारखं करायचं म्हटलं की अं, त्याची जी गंमत आहे ती आपण हरवून बसतो असं मला वाटलं म्हणजे हे काम करताना. तर माझं असं म्हणणं आहे की ते साधा एक आकार आहे, आकार म्हणूनच बघायचा त्याच्याकडे आणि आपण काम करायचं. त्यानंतर हळूहळू कालांतराने सफाई यायला लागते, परफेक्शन यायला लागतं. ते येतच आहे. म्हणजे ह्याच्यात कुठं घाई नाहीये किंवा शॉर्टकट असं काही नाही याच्यामध्ये. आपण जर का स्थिरपणे जर काम केलं तर येऊ शकतो. व्यक्तिचित्रणातलं प्रोफेशनल कामही तुम्ही आता करत असाल तर जेव्हा एखादं अशा प्रकारचं काम समोर येतं की एखाद्या व्यक्तीचं आपल्याला पोर्ट्रेट करायचं आहे किंवा आज डेमो इथे करणार आहोत की पोर्ट्रेट आपण करणार आहोत, तर जेव्हा तुम्ही करायला ते उभं राहता तेव्हा नुसतं आपल्याला त्या माणसाची छबी घ्यायची नसते, तर त्याच्या पलीकडचं पण तुम्ही काही त्यात आणायचा विचार करता का? तर ते काय करतो? दोनच्या मध्ये फरक आहे. जेव्हा मी माझ्या स्वतःसाठी एखादं मी काम करतो ते वेगळं आणि कमिशन वर्क करतो तेव्हा. कमिशन वर्क करताना आपल्याला समोरच्याला जे हवंय ते आपल्याला द्यावं लागतं. त्याचे काही बंधन असतात, त्या बंधनात राहून आपण ते व्यक्तिचित्रण करतो. पण जेव्हा मी माझं स्वतंत्र एक चित्रकार म्हणून जेव्हा मी एखाद्या व्यक्तीकडे बघतो आणि मला काहीतरी त्यातलं खुणावतं, कधी रंग खुणावतात, कधी त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते म्हणा किंवा त्याच्यावरचा पोत असेल किंवा एकूणच तो ज्या बॅकग्राऊंड मधनं आलाय किंवा किंवा आता इथे या वातावरणात तो जर का बसला असेल तर इथे जे काय रंग त्याच्या आजूबाजूला दिसतात मला आणि उत्स्फूर्तपणे काही गोष्टी मला ठळकपणे दाखवता येतात की थोडं एक्सप्रेसिव्ह पण करता येतं पोर्ट्रेटमध्ये काम. तर ते जे स्वातंत्र्य ते मला मी जेव्हा माझ्या स्वतःसाठी जेव्हा मी चित्र करतो तेव्हा मला ते मिळतं. पण जेव्हा कमिशन वर्क असतं तेव्हा त्याचे ठरलेला एक ढाचा आहे, त्या पद्धतीच मला काम करावं लागतं आणि त्यांचं समाधान महत्वाचं असतं त्या क्लायंटचं, त्यामुळे आपण तसं करतो. पण इथे या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य असतं. म्हणूनच स्वैर चित्रण म्हणजे जेव्हा आपण व्यक्तिचित्रण करतो एखाद्या मॉडेलचं आणि जर का मी आर्टिस्ट असेल आणि मला जर काही गोष्टी वेगळ्या दाखवायच्या त्याच्यामध्ये तर मला ते स्वातंत्र्य आहे काम करताना. आणि इथे जास्त मजा येते जेव्हा कमिशन वर्क पेक्षाही, कारण इथे मला स्वतःला काहीतरी शिकायला मिळतं, काहीतरी प्रयोग करायला मिळतं. हा तो मुख्य फरक आहे दोन्ही मधला. समोर जी व्यक्ती बसलेली असते त्याच्यामध्ये डोकावून असं काही करायला लागतं का? म्हणजे ते कुठपर्यंत जाता येतं काय? पण ही गोष्ट सामान्यपणे पण तशी पण घडते. म्हणजे तुम्ही इथेच म्हणजे मॉडेल आहे किंवा चित्रकार आहे असं नाही, तुम्ही बाहेर सुद्धा अरे हा चेहरा आपल्याला काहीतरी ओळखीचा वाटतो, काहीतरी त्याच्याबद्दल आपल्याला असं वाटायला लागतं की काहीतरी जवळीक आहे या चेहऱ्याची, असं बाहेर पण घडत असतं. म्हणजे कधीतरी म्हणजे आपल्या जीवनामध्ये तसं इथे पण घडत असतं काहीतरी एक, पण ते सांगता येत नाही काय खुणावतं हे सांगता येत नाही. कधी त्याचे लकब असेल काहीतरी असतं त्याच्यामध्ये की त्याची आपल्याला छाप पडते आपल्यावर आणि कुठेतरी ते जुळतं आणि मग त्याच्यातनं जी काही निर्मिती होते ती वेगळी अजून. म्हणजे ते कसं असतं की मला वाटलेलं आणि समोर काय दिसत आहे, मी समोरची व्यक्ती, असं ते कॉम्बिनेशन आहे. मला असं वाटतं की सर आता जसं म्हणाले की समोरच्या व्यक्तीतनं काहीतरी आपल्याला खुणावत असतं आणि ते काय ते हे शब्दात सांगता येणार नाही. मला असं वाटतं कदाचित त्यांचा ब्रश आणि चित्र हे सांगू शकेल असं मला वाटतं. तर आपण आता डेमोकडे वळूया आणि मग ही मुलाखत आपण कंटिन्यू करूया. आता आपल्या समोर मॉडेल बसलेलं आहे. आपण आता व्यक्तिचित्रणाला सुरुवात करणार आहोत. मी मध्ये मध्ये तुम्हाला सांगतच राहील की आपण हे कसं, याची प्रोसेस काय आहे आणि तुम्ही बघालच म्हणजे, आणि आपण आता सुरुवात करूया. ठीक आहे, चालेल.
आता मी तुम्हाला बॅकग्राऊंड करताना बघते आहे, हा. तर एखाद्या व्यक्तिचित्रामध्ये बॅकग्राऊंड किती महत्वाची असते आणि त्याचे कसे कसे रेफरन्स असतात? बॅकग्राऊंड एक तर त्याच्यामध्ये रंगांचा पण हे असतो, म्हणजे कॉन्ट्रास्ट असेल तर मॉडेल पटकन त्यातनं बाहेर येतो, म्हणजे किंवा दिसतं चेहरा आपल्याला. किंवा दुसरं म्हणजे व्हॅल्यू ज्या आहेत त्यांच्या, म्हणजे हे जर का ब्लॅक अँड व्हाईट कडे आपण जरी न्यायचं म्हटलं तरी आपल्याला घेऊन जाता येतं. म्हणजे असं काही नाही की इथे मी ग्रे रंगाची जरी ब्लॅक ग्रे जर असेल, म्हणजे जर का काही काय म्हणू आपण ड्रेपरी पडदा, तरी शेवटी काय आपण हा स्पॉटलाइट किंवा बॅकग्राऊंड कसं आहे की आपल्याला करेक्ट त्याच्यावरचा लाईट पटकन दिसावा, म्हणजे ते मॉडेलवर जे शॅडो पडतात त्या शॅडोमुळे आपल्याला चेहरा दिसायला लागतो. म्हणजे शॅडो खूप महत्वाची असते, म्हणजे चेहऱ्यावर पडणं. पण खूप एक्सपोज झालं असेल तर पटकन तुम्हाला लाईन मिळणार नाही किंवा मासेस दिसणार नाही, जिथे शॅडो पडले ते दिसणार नाही. पण लाईट आला, काहीतरी बॅकग्राऊंड असेल पाठीमागे की पटकन तुम्हाला मदत होते ते मॉडेल त्यातनं दिसायला. तर हा त्यातला एक फायदा असतो. तुम्हाला पडदा हवाय, तुम्हाला लाईट हवाय विंडो, जसं जसं तुम्ही काय म्हणू आपण तयार होता तसं तुम्ही आउटडोर पण करू शकता हे स्पोर्ट आहे. पण आउटडोरला असं असतं की खूप सोर्स असतात लाईटचा, म्हणजे मागणं पण येतो, पुढनं पण येतो, कुठेतरी रिफ्लेक्टेड लाईट असतो. ह्या सगळ्यामुळे आपल्याला कधी कधी ते चेहरा दिसत नाही पडतो किंवा ड्रॉइंग दिसत नाही पडतो. म्हणून एक जर लाईट किंवा एकच बाजूने सोर्स असेल लाईटचा तर ते जास्त बरोबर असतो. म्हणून म्हणजे तसं मला असं वाटतं की लाईट जर तुम्ही युज केला तर जास्त चांगलं. किंवा जर का तुम्ही फोटो न करत असाल तर तुम्ही असा फोटो निवडा की ज्याच्यामध्ये शॅडोचा पार्ट तुम्हाला दिसेल. हळूहळू शॅडोचं काय म्हणून प्रपोर्शन जास्त असेल त्या चेहऱ्यावर तर तुम्हाला सोपं जाईल. हळूहळू तुम्ही शॅडो कमी कमी करत चला, म्हणजे लाईट जास्त तुम्ही वापरत चला तीव्र स्वरूपाचा, म्हणजे तुम्हाला काय म्हणू आपण तुम्ही तयार होता ते बघायला. तर लाईट आणि बॅकग्राऊंडचा त्यात महत्वाचा रोल असतो. बरोबर. चेहऱ्याची जी अॅनाटॉमी असते, आता तुम्ही त्याच्या लाईन दिसायला लागतात असा शब्द वापरतात किंवा वाक्य वापरतात, तर त्या लाईन दिसताना चेहऱ्यामध्ये काय काय बघायचं असतं किंवा काय तुम्ही बघता? मी आता जेव्हा मी सुरुवात करतो तेव्हा फक्त शॅडो बघत चाललोय, मला ती व्यक्ती दिसत नाहीये सध्या, किंवा मला ते बघायचं पण नाही. कारण त्याचं काय होतं कधी कधी नकळत, जसं मी मगाशी बोललो होतं की काम करायचं की आपल्याला प्रेशर यायला लागतं त्याचं की सारखं दिसत नाहीये, तर ते तुम्हाला काम करू देणार नाही हा विचार. त्यापेक्षा तो विचारच बाहेर काढला मी की हे काहीतरी एखादा कुठलं तरी ऑब्जेक्ट आहे बसलेला, त्याच्यावर कुठेतरी लाईट पडतोय, त्याच्यावर कुठेतरी शॅडो पडतोय, आणि मला फक्त ती शॅडो आणि लाईट एवढंच बघायचंय. एक पहिलं हे झालं सेशन, किंवा आता हे मी नुसते मासेस तयार केले, त्याच्यानंतर मी त्याच्यात फक्त काय रंग आहे साधारण हाच कायम डोक्यात विचार ठरला, पक्क नाही. कारण पक्क केलं की तो मुश्किल होतो, मला हलता येत नाही जास्त, थोडं फ्लेक्झिबल असायला पाहिजे. साधारण रंग काय आहे असं बघायचं. मग त्याच्यातले तीव्र कुठले आहेत, कुठले मिडल टोन असतील, कुठले लाईटचे टोन आहेत ते बघत जायचं. रंगांचा कॉन्ट्रास्ट मग हळूहळू पुढची स्टेज असं बघत जायचं. मग त्याचं आपण गंमत घेत राहायचं. एकदा त्या जागा फिक्स झाल्या की मला फक्त त्या जागेतच रंग लावायचे आहेत, म्हणजे मला एक काम माझं हलकं झालं. म्हणजे असंच विचार करायचा. म्हणजे आपल्याला एक वेळ ते मॉडेल सारखं नाही दिसलं तरी चालेल, ते येईलच, आज नाही येणार, उद्या नाही, पण परवा येणार, हे 100% खरं. फक्त तेवढा पेशन्स माझ्याकडे पाहिजे. म्हणून पूर्वी काय असायचं की एखादं मॉडेल ते बरेच दिवस काम चालायचं, कधी कधी काही गोष्ट सुटून जाते, कधीतरी तिसऱ्या दिवशी क्लिक होतोय की हे कशामुळे असं दिसतंय, याची कसा कॉन्ट्रास्ट तयार होतोय, काही वेळा आपल्याला पटकन समजत नाही. मग पहिल्यांदा बघतो, दुसऱ्यांदा बघतो, मग हळूहळू तो आकार ओळखीचा व्हायला लागतो, आणि मग खरं गंमत यायला लागतं त्याच्यामध्ये काम करताना, असं मला वाटतं. मला एक फार छान वाटलं की तुम्ही माहिती ही काम करताना सांगताय, म्हणजे केवळ आपला डेमो न राहता त्याबद्दल प्रत्यक्ष चित्रकार बोलणं आणि एखादी आपल्याला अनोळखी भाषा असते ती डिसायफर केल्यासारखं सांगणं, हे माझ्या मते मुलांना खूप जवळचं वाटेल की याची काहीतरी वेगळं आपल्याला कळतं आहे की काय नक्की चालू आहे. आणि थोडं जसं मी आता म्हटलं की मी असं काहीतरी असं बघणार की हा याला काही चित्र जमत नाहीये, तर ते तसंच वाटलं पाहिजे की हे ठीक आहे काहीतरी करतोय, पण हे असंच आपली भूमिका अशी असायला पाहिजे. पण कधीतरी म्हणजे जमणार हे चित्र, म्हणजे आज नाही उद्या जमेल, परवा जमेल, फक्त थोडं फ्री असलेलं बरं. नाही तर काय होतं की आपण असं, कारण आता बघा हा मी जेव्हा ब्रश असा धरत होतो तेव्हा माझा हा ब्रश पूर्ण हलतो, पण जेव्हा मी ब्रश असा धरतो तेव्हा फक्त इथून एवढंच, म्हणजे हे तुमचं मनगट
सैल असायला पाहिजे. तुमचा हात पूर्ण इथनं, कारण हा कॅनव्हास मोठा 8 फुटी पण असू शकतो, एखाद्याला मोठा पाहिजे, तर माझा पूर्ण हात असा हालायला हवा इथून इथपर्यंत. मग हळूहळू आता डिटेलिंग यायचंय, मग जेव्हा डिटेलिंग येईल तेव्हा मी जाईल हळूहळू. पण आता याची गरज नाहीये. आता मला ओव्हरऑल फक्त बघायचंय की स्ट्रक्चर कसं आहे, आणि मग ते करेक्ट करत जायचं. मग इथे शॅडो आहे का, हा ट्रायंगल कसा दिसतोय, म्हणजे याच्यात जॉमेट्रिकल शेप्स मी आता बघतोय. मी असं बघत नाही, मी असं काहीच केलेलं नाहीये. मी फक्त त्याचे मोठे मोठे मासेस बघणार, मग मी ते जोडणार. जसं आपण जिक्सॉ पझल असतं ना, म्हणजे आपण त्या लहान मुलांना येतो की त्या आकारात तो आकार बसवायचा. म्हणजे आता सुद्धा हा जो लाईटचा आकार आहे, हा जो शॅडोचा आकार आहे, हे असंच आहे बसवलेलं. फक्त लाईट मी चेंज केला की हे बदलत जाईल, त्याचं प्रोपोर्शन बदलत जाईल. म्हणजे लाईट असा आला तर या बाजूला शॅडो पडेल, असं. म्हणजे असं बघत जाऊ आपण, म्हणजे असं बघितलं की ते सोपं जातं. म्हणजे असं शिकायला पाहिजे. मी पण शिकताना फार पूर्वी कॉलेजला असताना असं करायचो, पण ते तसं नाहीये. आता मला कळायला लागलं की ते तसं नाहीये. एकदम पटकन आपण जेव्हा बघतो एखाद्या गोष्टीकडे, तेव्हा बघतानाच ती शॅडो पहिलं बघायची, किंवा त्यातनं लाईन कशा कशा फिरतात ते बघायचं. म्हणजे आपण आपली दृष्टी बदलली तर हीच गोष्ट छान वाटू शकते. कारण खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्याचं वेट कुठे आहे, त्याचं वजन कुठे पडू शकतो, तो हात कसा आहे, कुठे ताण आहे का, हे सगळं दिसायला लागतं. तुम्ही म्हणजे तसं जर बघायला गेलं तर, म्हणजे मी जर का हे माझ्या ओळखीचे व्यक्तिमत्व आहे किंवा व्यक्ती आहे, तर मी फार असा होतो. पण जर का मी सगळं बाजूला केलं की आहे काहीतरी मॉडेल आहे आणि मला ते स्ट्रक्चर बघायचंय, असं जायचं, तर मग एकूणच मोकळेपणा आवश्यक आहे. कारण तुम्हाला मग प्रयोग करायला काही जागा राहतात तिथे, म्हणजे असं. जाऊया पुढे. आता हे साधारण मी केलं. आता मी अजून परत थोडस डिटेलिंग कडे जातो. त्यातला शॅडो परत क्रिएट करून घेतो व्यवस्थित. आता याच्यामध्ये तुम्ही बर्न्ट अंबर आणि ब्ल्यू याचा वापर केलाय हे सगळं करताना.
हे फक्त साधारण मी भरलेलं आहे. म्हणजे आता मी फक्त रंगांचे काही मासे भरतो. म्हणजे ही पण एक पद्धत आहे की तुकड्या तुकड्यांमध्ये भरता येतं. असं नाही की अगदी पट्टी लावून पण काम करतो असं नाही. आणि रंगांकडे बघताना म्हणजे आता खास करून जेव्हा मी बघतोय तर मी डोळे असे बारीक करून बघतोय बघा. त्यामुळे होतं काय की सॅच्युरेशन जसं ते ब्लर दिसायला पाहिजे. एकूण तिथलं जे जे रंग दिसतात तसे डोळ्याला असे ब्लर दिसायला पाहिजे. आणि मग हळूहळू डोळे आपण ओपन करत जायचं. कारण आधी मी असं डोळे पूर्ण ओपन करून बघितलं तर मला काही दिसणार नाही. पण जेव्हा मी असं डोळे बारीक करून बघतो साधारण लाईटची जागा, मिडल टोन कुठे आहे, डार्क टोन कुठे आहे असं दिसायला लागतं. आणि जेव्हा मी काम करतो तेव्हा माझ्या मनात सुद्धा असं काहीतरी स्वतःशी संभाषण चालू आहे. इथे असं नाही, हे असं दिसतंय, इथे असा टोन हवाय, इथे असा स्कोप हवाय, असं सारखं चालू आहे. मी ब्लॅकच्या ऐवजी इथे अंबर आणि हॅलो ब्ल्यू असं मी यूज केलंय खरं. आपण इथे ब्लॅक घेतलेला नाही पॅलेट. यात पण असं आपण म्हणतो की छान छान जागा असतात गाण्यामध्ये वगैरे, तसं चित्रात पण असतं. एखादी गोष्ट अशी करेक्ट मिळाली, जुळून आली की छान वाटतं. काय मस्त बोलला हे.
तर आपण त्या मॉडेलवर जे लाईट जे आहेत, स्किन टोन जे आहेत, आपण त्याच्याकडे वळूया. आपण तिथले आता रंग शोधूया त्यावर, कारण बरेच रंग आहेत. तर मी तो प्रयत्न करणार आहे इथे रंग दाखवण्याचा. तर तुम्ही पण बघा. त्यातले आता हा लाईट अँड शॅडो आपण जिंकला. आता यामध्ये सुद्धा एक मिडल टोन आहे. या खास करून जिथे लाईट आणि शॅडो एकत्र येतात त्या मधल्या सगळ्या या पेजवर सगळे मिडल टोन तुम्हाला दिसतील. ते मी शोधायचा प्रयत्न करतोय. ज्यामुळे ते आता 3 डायमेन्शनल कडे जाईल. आतापर्यंत ते सगळं 2 डायमेन्शनल होतं. पण या प्रत्येक स्टेजला एक मजा आहे. म्हणजे ते तुम्ही त्याचा खरा आनंद घ्यायला काहीच हरकत नाही काम करताना. म्हणजे हे फार इंटरेस्टिंग आहे, कारण निसर्गामध्ये रंग दिसतात बरोबर, हो, किंवा असे डिस्टिंक्टली आपल्याला दिसून येतात. कारण डिस्टन्स भरपूर आहे. हो, पण माणसाच्या चेहऱ्यातले रंग वेगवेगळे शोधणं ही फार, कारण त्या नेचरमध्ये पण रिफ्लेक्टेड होतच असतो, पण माणसाच्या चेहऱ्यामधले रंग शोधायला जर अवघड जातं आपल्याला. ते माझ्यासारखं दिसत नाही हा जो काही त्रास असतो तो फार भयंकर असतो. सार्जंटचा असा किस्सा आहे की त्याने 10 वेळा ते कॅनव्हास पुसलेला आहे. एवढा मोठा मासू अच्छा, 10 वेळा त्याने पुसला, परत सलग केलाय वरपासून खालपर्यंत. असं तो काम करायचा, पूर्ण पुसून काढायचा. त्याला तो पेशन्स तेवढा लागतो. कारण कधी कधी नाही होत मनासारखं, काहीतरी राहून जातं. ते स्वीकारावं पण लागतं त्या आर्टिस्टला की हा हे नाही, किंवा हे झालंय आता याला आपण हात लावायचा नाही. पण मला असं वाटतं ते असमाधानच अजून तुम्हाला नवीन नवीन काम करायला प्रवृत्त करत हो, बरोबर. असावं. कारण काहीतरी नवीन खुणावत असतं त्यातलं, काहीतरी असतं त्याच्यामध्ये. आणि हे सगळं तो कमिशन वर्कला पण करायचा, असं नाही की. अच्छा, आता तुम्ही ज्या चित्रकाराचा उल्लेख केला त्याचं पूर्ण नाव आणि तो कुठला होता असं सांगितलं तर ते मुलांना जरा अजून. जॉन सिंगर सार्जंट त्याचं नाव. तो खरं अमेरिकन आहे, पण इंग्लंडमध्ये त्यांनी बरंचसं काम केलं. तिथे त्याचं खूप म्हणजे मोठं नाव आहे ते पोर्ट्रेटमध्ये. जसं आपण रेम्ब्रांडचं नाव घेतो तसं नंतरच्या काळात अगदी इम्प्रेशनिझम जेव्हा चालू होता त्या काळातलं ते नाव आहे. ओके. आणि ते चक्क ब्लॅक बेकचा वापर करायचा तेव्हा इम्प्रेशनिस्ट पेंटर ब्लॅक असं वापरायचे नाही. त्याचे बहुतांश काम हे ब्लॅक चा वापर केलाय त्यांनी कामामध्ये. आणि डेमोला आर्टिस्टचे फक्त कामाची झलक मिळते, त्याचा काही अगदी आपण स्टुडिओमध्ये जसं त्याचं काम चाललं असतं तसं नसतं. साधारण एक तुम्हाला अंदाज येतो त्याची स्टाईल कशी आहे, तो कसं काम करतो. कारण प्रत्येक आर्टिस्टचा अप्रोच वेगवेगळा असू शकतो काम करताना. त्यामुळे डेमो बघताना म्हणजे माझ्याऐवजी दुसरा कोणी आर्टिस्ट असेल तर त्याची कशी पद्धत आहे किंवा त्याचं काय म्हणू आपण कामाची स्टाईल कशी आहे ती फक्त बघत चला. कारण प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं. आणि आपल्याला नेमकं काय सूट होतं तेवढंच बघायचं आणि बाकी सोडून द्यायचं त्या आर्टिस्ट.
त्या एका डॉट मुळे कसलं जिवंत हो. होतं. ती अशी गंमत असते म्हणजे हा विषय असा गमतीदार पण आहे म्हणजे असं तुम्ही मध्येच एक भयंकर जागा आहे ते असं चॅलेंज पण असतं मध्येच खूप खुश व्हायला जातं काहीतरी चांगलं जमून येतं. शाळेत असताना मुलांनी कलरची कुठली कुठली माध्यमं हाताळावी असं? वॉटर कलर खास करून बरं. वॉटर कलर हे सगळ्यात चांगलं माध्यम आहे माझ्या मते आणि चारकोल. बरं. चारकोल याच्याकरता चारकोलने तुम्हाला व्हॅल्यू कळत तुम्हाला चारकोलने प्रेशर कळत तुम्ही जास्त दाबलं की तुटणार म्हणजे त्याचा तुम्ही सेन्सिटिव्ह असायला पाहिजे तुम्ही ते रेंडरिंग करता. सेम कधी कधी मी ब्रश दाबतो कधी घासतो कधी ठेवतो तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल मी काय वेळ ठेवलेला आहे काय वेळ घासलेला आहे तर हे चारकोलने जास्त चांगलं कळतं तुम्हाला. ऍक्च्युली मला फार म्हणजे मला नाही म्हणजे समजलं अजून करतो मी केले काम नाही असं नाही पण ते मला माध्यम तेवढं कारण ते वाढल्यानंतर खूप वेगळं दिसतं. एक नैसर्गिकपणा खूप कमी जाणवतो त्याच्यात. कमी जाणवतो तो एकदा वाढला की तो त्याचं वेगळंच काहीतरी तो सांगतोय जे तुम्ही लावलेला असतो तो तर दिसतच नाही आणि मग आपण एवढी सगळी मेहनत केलेली असते. वॉटर कलर जास्त तरल आहे तिथे तुम्हाला जास्त स्कोप आहे शिकायला कारण वॉटर कलर मध्ये तुम्हाला चॅलेंजेस भरपूर आहेत. वॉटर कलरचा दुसरा जो एक फायदा आहे की तुम्ही कुठल्याही वयाचे जरी असाल तरी ते चांगले म्हणजे मला हे बघा त्रास कधी होतो जेव्हा तुम्हाला करायचं म्हणतो तुम्ही एखादी गोष्ट की मला चित्र करायचं तेव्हा त्रास पण जेव्हा चित्र समजायचं आनंद घ्यायचा तेव्हा तो त्रास नाही. तुम्ही सारखं होण्यासारखं करायला गेला की तो प्रॉब्लेम नाही पण माध्यम माझी मला मजा घ्यायची माध्यम मला शिकायचंय तर मग सगळं छान. म्हणजे फक्त तुम्ही महिनाभर नुसतं ते ठिपके सोडत बसला तरी ते खूप चांगलं आहे म्हणजे मी आता या मताला पोहोचलोय की ते करायचं काही नाहीये फक्त तू रोज ते करत राहा तुला आपोआप ते माध्यम शिकवायला लागतं की मला तू असं ट्रीट कर तसं कर ते सांगतं. क्या बात आहे मस्त आहे. माध्यमाला आपण एवढा रिस्पेक्ट करायला लागलो तर माध्यम तुम्हाला नंतर स्वार व्हायला चान्स देत आधी नाही आधी फार तुम्हाला ते घोळतं पार अक्षरशः तुम्हाला ते नको करून सोड पण एकदा का त्याला रिस्पॉन्स यायला सुरुवात झाली की मग
बघा याच्यावर कसा पोत आहे बघा, ह्या मॉडेल आर्टिस्ट आणि ह्याच्या पिगमेंट सोबत तो काय खेळतो आणि तो कसा करतो हे माझ्या हातात नाहीये. म्हणजे मी ठरवून नाही करू शकत काही गोष्टीचं, ते घडतं कधीतरी घडून जातं. म्हणजे ह्यात पण असे अशा जागा असतात की जिथे तुम्हाला माहितच नाहीये आणि तुम्ही चाललाय तिकडे असं. हे जे आहे मी वापरतोय ह्याला नाईफ म्हणतात. आपण आता नाईफ मी काम करतोय. रंग हाताळणं हे जसं एक चॅलेंज आहे तसं आपली टूल्स हाताळणं हो, हे पण खूप ते पण इंटरेस्टिंग. खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी म्हणतो ना की रंग लेपण ही वेगळीच कला आहे. म्हणजे मला असं वाटतं की रंग लेपण वेगळी स्वतंत्र कला आहे. म्हणजे ब्रश कसा धरलाय, कसा कॅनव्हासवर उमटतोय उमटतोय. किंवा नाईफ. प्रेशर किती आहे, हा. कुठला अँगल तुम्ही घेताय, कसा वापरताय. लहान मुलं जिथपर्यंत झालं तिथपर्यंत करून सोडून देतात बघा काम. त्यांना असं भीती नसते की कोण काय म्हणाल. तीच गोष्ट काही वेळा आर्टिस्ट करू शकते. आणि ते जी लहान मुलांनी केलेली कृती जेवढी प्रामाणिक असते ती खरंच प्रामाणिक असते. आणि त्याला माहिती असते की याच्यापुढे एक रेषा पण मला मारायची आणि तो ठाम असतो त्याच्या भूमीवर. ते जेव्हा येईल आपल्याला, म्हणजे आता कसं असतं की आपल्याला एक दबाव असतो कोण काय म्हणतील त्याचा. बरोबर. तसं लहान मुलांना ती भीती नसते. ते बिंदास करत असतात. त्यांना माहिती असतं की ते थांबवलं पाहिजे, आपण थांबायला. मला वाटतं आपण आता जे व्यक्तिचित्रण मी केलंय ते तुम्ही त्याचा आनंद घेतला असाच. तर कुठेतरी आर्टिस्टला थांबायचं असतं, कारण हे आपण डेमो देतो. तर डेमोसाठी जे आपण काम करतो ते खूप वेगळ्या स्वरूपाचं असतं. थोडक्यात तो आर्टिस्ट त्याचं जे काय स्किल आहे, त्याचं जे काय आकलन त्याला झालेलं आहे ते मॉडेल बघून, ते त्यांनी तिथे फक्त मांडलंय.
तर याच्यापेक्षा पण आपल्याला बरंच पुढे जाता येईल, पण वेळेची जी काही मर्यादा असते आपल्याला त्याचा विचार करून आपण थांबूया. आणि तुम्ही बघितलंच आहात आतापर्यंत मी कसं काम केलंय. पहिल्यापासून म्हणजे प्रोसेस आहे आपण ती बघतच आलोय. तर आपण इथे थांबूया आता इथे बघू शकता की पॅलेटवरचे जे जे मी इथे रंग एकत्रित केले किंवा कालवलेले आहेत ते कसे हार्मोनीमध्ये आहे का, आणि सगळे ग्रे आहे बघा. हे पॅलेट इथे तीव्र स्वरूपाचे रंग आहेत सगळे जे आपण काढलेत ते. आणि या ठिकाणी बघितलं तर ते त्या ज्या छटा आहेत वेगवेगळ्या, आणि त्याला जसं हवं आहे त्या आर्टिस्टला इथे पेंट करताना इथलं जे टेम्परेचर आहे, आपण ज्या टेम्परेचरमध्ये हे काम करत होतो तर त्याप्रमाणे आपण इथे रंग सगळे कालवलेले आहेत. ह्याच्यात असंख्य ग्रे आहेत बघा. काही इंटेन्स कलर पण तुम्हाला दिसतील, काही वॉर्म जसं इथे रेड दिसतो किंवा हा ब्ल्यू दिसतो. ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणून हे सगळं चित्र आपण इथे तयार केलं आहे. एक कुठल्या आता इथे बघितलं की तुम्हाला कुठला असा रंग एक कळत नाही आहे. इथे रंग कळतात. हा येलो दिसतो, लाईट थोडंसं कॅडमियम येलो, ऑरेंज, रेड, क्रिम्झन रेड, डार्क रेड, ऑकर, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट आणि ब्राऊन. पण जेव्हा आपण इथे बघतो तेव्हा हे सगळे रंग एका हार्मोनीमध्ये एकत्र आलेले आहेत. आणि हे आपण इथे काय दाखवतो की इथे जे आपण जे लाईट वापरलं आहे त्या मॉडेलवर, तो लाईट आणि ते मॉडेल असं मिळून जे काय एकत्र कॉम्बिनेशन तयार झालं रंगांचं, तिथे आपण ते पेंट केले. त्यामुळे असे मिश्रण तुम्हाला दिसतील, ते बघायचा शोधायचा प्रयत्न करा आणि तसं लावायचा प्रयत्न करा. आत्ताच आपण अजय सरांनी केलेलं पोर्ट्रेटचं प्रात्यक्षिक बघितलं आणि आता इथे साक्षात ही कलाकृती आपल्या समोर आहे. चित्रकाराकडून समक्ष काम करताना बघणं ही फार विलक्षण गोष्ट असते. आणि एखादा पांढरा कॅनव्हास रंगांच्या आणि ब्रशच्या स्ट्रोक्सनी एक अर्थपूर्ण अशी कलाकृती बनून आपल्या समोर येते, तेव्हा तो जो काही फील असतो तो फार वेगळा असतो. आणि खूप धन्यवाद अजय सर की हा एक खूप छान फील तुम्ही आम्हाला आज प्रत्यक्ष तुमच्या कामामधून दिलात. अजय सरांचा डेमो आपण बघितला. डेमो चालू असताना थोड्याफार त्यांच्याशी गप्पा पण झाल्या. पण त्यांच्या एकूण प्रवासाबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल की आता सगळे आपण शालेय विद्यार्थी इथे आहोत, तर त्यांचं बालपण मुळात कसं गेलं आणि चित्रकलेकडे ते कसे वळले, असा एक प्रश्न आधी त्यांना नक्की विचारते. सर्वप्रथम मी आभारी आहे तुम्हा सर्वांचा, ज्ञान प्रबोधिनी आणि आदिती आणि तुमची जी टीम आहे त्यांनी जे शूट केलं इथे. पेशन्स त्यांनी चांगलं ठेवलंय, कारण हे बऱ्याच वेळाचं काम असतं. पण मजा आली मला इथे काम करताना, आणि मला वाटतं तुम्हाला पण आवडलेलं असावं. तर आता आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. मी माझं जन्मगाव बोरी, ते तालुका दारव्हा आणि तुमचा जिल्हा यवतमाळ आहे. तिथे माझं बालपण गेलं. 1ली ते 5वी पर्यंत मी त्याच गावात राहिलो. त्या गावामुळे बऱ्याच गोष्टी काय म्हणू आपण, अप्रत्यक्षरित्या का होईना मला तिथे बरंच शिकायला मिळालं. खास करून चित्रकलेबद्दल खरी सुरुवात तिथेच झालेली आहे माझी. आमच्या गावामध्ये मला काही सिनियर असणारी लोक होती, तशी भिंतींवर छान चित्र काढायची, गणपती वगैरे, आणि मला ते फार आवडायचं आणि मी तासन-तास तिथे जाऊन बसायचो. ते इतकं छान वाटायचं त्यांचं ते काम करताना बघून, आनंद मिळायचा मला. पण तेव्हा माहिती नव्हतं की आपल्याला हेच पुढे जाऊन करायचं, याची काही मला हे नव्हती, म्हणजे कल्पना नव्हती. आणि पुढे जाऊन मग मी यवतमाळला शिकायला गेलो. तिथे 10वी पर्यंत माझं शिक्षण झालं. त्याच्यानंतर मात्र मी ठरवलं की आपण चित्रकलेकडे वळायला हरकत नाही, आपल्याला हे आवडतं खरंच मनापासून. आणि मग मी पुढे अमरावतीला चित्रकला महाविद्यालय आहे, तिथे मी फाउंडेशन आणि ATD असा एक कोर्स केला. आणि मग पुढचा प्रवास सुरू झाला. मग पुढे मी पुण्याला आलो. पुण्याला अभिनव कॉलेजमध्ये मी फाईन आर्ट केलं. आणि मग त्याच्यानंतर पुढे मी मुंबईला पण गेलो. आणि आता स्वतंत्ररित्या मी चित्रकार म्हणून मी आता काम करतोय. साधारण असा एक प्रवास आहे माझा. तुमच्या गावाची जी आवड आहे तुमच्यात, किंवा जी मुळं आपली रुजलेली असतात, ती तुमच्या अजूनही आताही म्हणजे एकूण तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये कायम जाणवत असतं किंवा तुमच्या एक्सप्रेशन मध्ये. तर
तो गावचा निसर्ग किंवा गावातलं वातावरण असं सगळं त्या वेळी खूप प्रेरणा देणारं होतं का? हो, कारण प्रत्येक ऋतू मला तिथे छान बघायला मिळाला. काय होतं लांबपर्यंत गाव छोटं असल्यामुळे असं ते असतं एखादं खेळण्यातलं कसं गाव असतं, छोटी-छोटी घरं आहेत, छोट्या-छोट्या गल्ल्या आहेत. आजूबाजूला काहीतरी चालू आहे, घडतंय म्हणजे सगळं असं आणि सगळं सगळं नैसर्गिक असायचं. म्हणजे कुठे बकऱ्या असतील, गायी असतील, आवाज असतील पक्ष्यांचे, गावाला नदी आहे. तर ह्याचा कुठेतरी सकाळची वेळ, सकाळची कशी ठरलेली वेळ असते ती पर्टिक्युलर, की तिथे म्हणजे काहीतरी सकाळी काकड आरती चालू आहे. त्यामुळे आपण जे म्हणतो ना, की जे आपले पंचेंद्रियांनी सुद्धा मला ते गाव बघायला कायम मिळायचं. म्हणजे साऊंड असायचा, पूजेचे ते काय सकाळचे जे एक विशिष्ट असा सुगंध असा पसरलेला असतो बघा. असं सगळं असायचं आणि त्याच्यामुळे ते काहीतरी असं ते परिणामकारक होतं माझ्यासाठी. आणि अजूनही मी जेव्हा चित्रण करतो म्हणजे कुठले पेंटिंग मी जेव्हा करतो तिथलं काहीतरी तो जो मूड असतो तो येतो. हेच म्हणजे हेच मी दाखवलं असं सांगणार नाही, पण काहीतरी त्यातला एक अर्क तिथे उतरतो. म्हणजे सकाळची वेळ असेल, संध्याकाळची वेळ असेल, त्यातला काही वेळा एकटेपणा असेल, काही वेळा काहीतरी मासमध्ये एकदम असं हॅपनिंग काहीतरी घडतंय चित्रामध्ये, असं काहीतरी असेल. मग ते ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग असेल, म्हणजे कधी फिगरेटिव्ह असेल, त्यात कुठेतरी ते माझ्या चित्राचा बाज आहे एवढं मात्र निश्चित. कारण त्यातला जो रस्टिक इफेक्ट जो आहे ना, तो काहीतरी माझ्या चित्रात येतो आणि त्याचं एक सौंदर्य असं मला वाटतं चित्रामध्ये. असं मला कायम जाणवतं चित्र बघताना माझे, की तिथे असं पॉलिश्ड असं काही नाहीये, असं रॉ आहे काहीतरी त्याच्यामध्ये, असं आहे. आणि ते मी जपतोय. आता मला त्याची जाणीव होते की ते आहे माझ्याकडे आणि ते माझं भांडवल पण असू शकतं, असं मला वाटतं कधी. म्हणजे आपण लहानपणापासून जसे वाढत जातो किंवा आपण जे अनुभव घेत जातो ते कुठे कुठे आपल्या त्याची छटा ही चित्रांमध्ये पुढे कलाकृतींमध्ये उमटत अगदी तसंच. कारण तो धुसमुसळपणा आता सुद्धा मी जेव्हा काम करतो खास करून रंगकाम करताना मला ते जाणवतं. तर त्याचे काही फायदे पण आहेत. ते लेपनामध्ये पण येतं. म्हणजे ते खूप इनडायरेक्टली, पण खरंच ते आपण आपलं जपायला पाहिजे. आपण जे म्हणतो ना, की आपलं व्यक्तिमत्व ते दिसतं म्हणजे आपल्या कलेद्वारे. आणि माझ्याकडे हे माध्यम आहे चित्रकलेचं, त्याच्यातनं मी ते व्यक्त करतो. तीच गोष्ट माझं ज्या काही भावना आहेत, कधीतरी ते अग्रेसिव्ह होतं, कधीतरी असं ते सायलेंट असतं. आणि ते जसं ती जी ऍक्शन आहे ती मी तशी त्यावेळी होऊ देतो. त्याला मी बांधून ठेवत नाही काम करताना. आणि मी ते जपतो कारण त्याच्यासोबत मला मजा येते काम करताना. मग कधीतरी ते काहीतरी वाया पण जातं काम, चांगलं होत नाही, कधीतरी ते चांगलं होतं. असे ऍक्सिडेंटल इफेक्ट सुद्धा मग कधीतरी कामी येतात आणि मग मी ते जाणीवपूर्वक करतो तशी कृती. आणि मग तसे रिझल्ट पण मी घेतो चित्रात. त्याचा मी वापर करतो या सगळ्या गोष्टींचा. म्हणजे तिथे जो काय माझा एक स्वभाव तयार झालाय, म्हणजे जे काय म्हणतो आपण बालपण जसं गेलं, तर त्याचा कुठेतरी मी वेगळ्या पद्धतीने चित्रकाम करताना मी याचा वापर करतो. आर्ट कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर मग कामाला कशी सुरुवात केली या फील्डमध्ये? खरं तर ते जर अवघड होतं. इथे शिकायला आल्यानंतर माझे वडील दुसऱ्या वर्षीच गेले म्हणजे. आणि मग थोडंसं तो जो एक बिंदासपण होता, थोडंसं त्याला कुठेतरी हे आलं की बंधन आलं की नाही, आता हे आपल्याला करिअर म्हणून आणि याच्यातनं आपल्याला 2 पैसे मिळायला पाहिजे, आपला उदरनिर्वाह पण व्हायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. आणि मग जे मी कौशल्य मिळालं होतं त्याचा मी वापर करून काही कामं केली, कमिशन पण मी काही करत राहिलो. आणि मग तसं तो एका बाजूला माझे चित्र, एका बाजूला ज्याच्यानं मला थोडंसं 2 पैसे मिळतील असं पण मी काम करत राहिलो. असा माझा प्रवास चालू होता. इथलं शिक्षण संपल्यानंतर अभिनव मधलं. बरं. तुम्ही जेजेला पण होतात? जेजेला पण होतो. जेजेला मी 1 वर्षाकरता होतो, पण तिथे मला जेजे मध्ये गेल्यानंतर मला फक्त तिथे फाईन आर्टचं जे काम आहे ते कसं चालतं ह्याचं मला उत्सुकता होती. आणि ते मी बघायला जायचो वर खास करून. आणि काहीतरी शिकायला मिळतं का, मग तिथले लायब्ररी बघ, तिथल्या ओरिजिनल पेंटिंग्स बघायचे, त्यातनं मी काही काही शिकत गेलो. म्हणजे हेतू हाच होता की कुठे गेलो तरी तिथनं मला शिकायला मिळालं पाहिजे. इव्हन कमिशन वर्क मध्ये मी तीच गोष्ट ठेवली होती की पैसे तर मिळालेच पाहिजे, त्याचबरोबर मला प्रयोग करायला मिळाला पाहिजे आणि मला शिकायला पण मिळालं पाहिजे, त्यात मला फायदा झाला पाहिजे. राईट. आता तुम्ही शिकायचा मुद्दा म्हटल्यानंतर मला असं वाटलं की कलाकाराला काय काय अभ्यास करायला लागतो, म्हणजे आपल्या कलेच्या
म्हणजे तंत्राच्या शिवायचा शिवाय असं काही तुम्हाला सांगता येईल का? म्हणजे हा कायम इतरांना पडलेला प्रश्न आहे की एखादा कलाकार काय अभ्यास करत असावा बाबा. तर कसं आहे ना, आता म्हणायला आपण चित्रकार आहे, पण चित्रकारापेक्षा मी काहीतरी संवेदनशील माझ्याकडे मन असायला पाहिजे, आणि जे कायम काय म्हणतो आपण, असं त्याला बघता आलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीला आनंद घेता आला पाहिजे, तर ते असायला पाहिजे. म्हणजे बाकी ह्या तांत्रिक गोष्टी म्हणजे की मला आता चित्रकार व्हायचं म्हणजे मग ह्याचं काहीतरी तंत्र आलं, ब्रश कसा वापरायचा हे सगळं, पण मुळातच तुम्हाला काहीतरी असं मन लागतं संवेदनशील, त्यात ते मुख्य असायला पाहिजे आणि ते जपायलाच पाहिजे. आणि ते लहान मुलांकडे असतं, एक कुतूहल असतं, उत्सुकता असते. ह्या गोष्टी जर असल्या तर मग बाकी तंत्र शिकता येतं असं मला वाटलं. मग मग वाचन असेल, मग गाणं असेल, कुठे एखाद्या स्पोर्ट्स बद्दल तुमची आवड असेल ते बघा, वेगवेगळ्या गोष्टी, अगदी कुकिंग असेल, काही पण. हे बघा, शेवटी पंचेंद्रिय ही लागतातच. म्हणजे मी जेव्हा असं म्हणतो की टेम्परेचर हा शब्द जेव्हा मी वापरतो, रंगाचं टेम्परेचर, म्हणजे आपल्याला ते त्या रंगाची तीव्रता, कूल आहेत का वॉर्म आहेत, म्हणजे तीच भाषा आपण इथे वापरतो. बरोबर आहे. आणि फक्त ती इथे आपण अरेंजमेंट असते. आपण जेव्हा इथे काम करतो तेव्हा ती अरेंजमेंट आहे सगळ्या गोष्टींची, व्हॅल्यूची अरेंजमेंट आहे किंवा स्ट्रक्चरची आहे. असं आपण ह्या गोष्टींकडे बघू शकतो. म्हणजे अगदीच ते काय म्हणतो आपण, मारून ठोकून तयार केलेला चित्रकार नाही, तुम्हाला उपजत पण त्या जे गुण आहेत त्याचा पण इथे वापर व्हावा. कारण असं कोणी म्हणणार नाही तुम्ही पुढे जाऊन की तू असंच चित्र का केलं, पण तू असं चित्र करताना तुला काय होत होतं किंवा मला काय आनंद मिळतो, ते जर का दिसतं आणि ते जर मला दिसतं म्हणजे मला ते लोकांना पण दिसायला लागतं. म्हणजे मला असं काय वाटतं की एखादा आर्टिस्ट जेव्हा त्याच्या कामात नसतो आणि तो तेव्हा इतर दुसरं काहीतरी करत असतो, तेव्हा सुद्धा तो खरंतरी याच्यातच असतो. म्हणजे तो म्हणजे अनुभव घेण्याच्या पातळीवर अगदी तो काहीतरी, म्हणजे त्याचं एक मन असं सारखं जागृत असतं, टिपत असतं, त्याचं ते काम चालू असतं. म्हणजे खास करून मूड जो म्हणतो मी, चित्रातला मूड हा तर म्हणजे सातत्याने चालूच आहे, म्हणजे त्याला कुठे खंड नाही. म्हणजे तुम्ही फक्त ती ऍक्शन करत नाही आहात, पण ते कुठेतरी मागे चालूच आहे. सृजनाचं जे क्रिया आहे ती चालूच आहे. ती सृजनाची क्रिया ही सतत चालू राहिली पाहिजे. मगाशी आपण अजय सरांची ओळख करून देताना मी सायकलिंगचा एक मुद्दा ह्याच्यामध्ये घेतला. तर एन्थुझियास्ट सायकलिस्ट ते आहेत आणि उत्साहाने सायकलिंग करतायत म्हणताना असं नाहीये की रोज ते काय शहरामध्ये सायकलची फेरी मारतात किंवा रेग्युलर सायकलिंग करतात. तर मी असं ऐकलं की मध्ये ते त्यांच्या यवतमाळ पर्यंत सुद्धा सायकलिंग करून आले आणि एक नर्मदा परिक्रमा सुद्धा त्यांनी सायकलवर केली. तर हे सायकलिंगचा नाद कसा काय लागला हे आवडेल जाणून घ्यायला. सायकल काय आपण शालेय जीवनात काय चालवत असतो, सायकल चालवली आहे तशी, पण मधल्या काळात काही काळ मी अगदीच आपण म्हणतो ना की ह्या सगळ्या गोष्टींचा आपण हे कशाला हवंय सायकल, म्हणजे कशाला चालवायची, किंवा आपण आळशी व्हायला लागतो, कंटाळायला लागतो त्या गोष्टीचा, गाड्यांची सवय लागते, ते करतो. पण एकदा काय झालं की 2003 मध्ये आम्ही इंग्लंडला गेलेलो. तर तेव्हा एका डॉक्टरला मी पण असं जातो ना की बघत असतो काय काय रस्ता, आणि काय झालं आमच्या समोरच ती व्यक्ती राहायची, ती डॉक्टर, म्हणजे मी जिथे राहिलो त्यांच्याकडे. तर ती व्यक्ती कधी सायकलने प्रवास करताना मला दिसली, कधी मर्सिडीज मध्ये फिरताना दिसली, कधीतरी भलत्याच वेळेला रनिंग करताना दिसली. म्हणजे ही व्यक्ती डॉक्टर आणि हे सगळं करू शकतात. बरं, प्रॉब्लेम कुठे होता की आपल्याला कुठेतरी ते कमीपणा वाटायचा. म्हणजे असं मला लक्षात आलं की अरे आपण याला फार कमी गौण लेखलंय सायकलला, आणि लोक याचा वापर कसा करतात जाणीव नव्हती त्या गोष्टी जाणीव होती मला. म्हटलं की यांनी जर का मला फिजिकली काहीतरी फरक पडत असेल, म्हणजेच ऍक्टिव्हिटी आली की मला मेंटली पण मला काहीतरी असं चार्ज होईल सगळं ना, आणि काम करायला मला ऊर्जा मिळेल काहीतरी, असं माझ्या ते लक्षात आलं. आणि मी पहिले आल्या सेकंड हँड सायकल घेतली, कारण मला जी लाज असते आपल्याला ती पहिले काढायची होती, की म्हणजे दृष्टिकोन वेगळा होता माझा की कशाला वापरायचं सायकल, असं सायकल वापरणं म्हणजे काही चांगलं लक्षण नाही वगैरे वगैरे. पण म्हटलं नाही, हे चांगलं आहे, काहीतरी वेगळं आहे, म्हणून मुद्दाम सेकंड सायकल घेतली, ती चालवली 1-2 वर्ष, मग नवीन घेतली, आणि मग आता नादच लागला त्याचा की ते केल्यावर छान वाटायचं काहीतरी.
काहीतरी केल्याचा आनंद मिळतो आणि उत्साहाने काम पण व्हायचं. म्हटलं ही ऍक्टिव्हिटी चांगली आहे, ज्याच्यात आपल्याला सगळंच मिळतं, म्हणजे फिजिकल पण ऍक्टिव्हिटी होते, काहीतरी बघायला मिळतं, वेगळी जागा बघायला मिळते. आणि असा तो प्रवास सुरू झाला. आणि मग ह्यातनंच मग काही काही गोष्टी मी शिकत गेलो, की ऐतिहासिक जे वास्तू आहेत, वाडे आहेत, ते प्रत्यक्ष जाऊन बघायचे. मग ते गाडी जाण्यापेक्षा मग आपण सायकलवर जाऊया. सायकलवर गेलं की आपल्याला तो गाव दिसतं, त्या गावाचा चेहरा मोहरा दिसतो. काही काही अशा वेळा असतात छान छान, सकाळ असेल, संध्याकाळ असेल, मग मी कधी घरनं सगळा डबा तयार करून घेऊन जायचो. भरपूर पाणी वगैरे असायचं सोबत. सकाळी निघायचं, संध्याकाळपर्यंत कधीतरी यायचं घरी. असं मग पुण्याच्या आसपास बऱ्याच मी गड्या आणि वाडे बघितले. तर ते बघताना माझं हे पण होतं की ते कुठल्या काळातलं काम आहे, ते कसं दिसतं, त्याच्याचं नक्षीकाम असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी मला ते छान छान बघायला मिळाल्या. आणि मग कधीतरी मी ते चित्रात पण उतरवत गेलो. पण मग ते अगदी कॉपी टू कॉपी असं नव्हतं, पण त्याचा जो काय बाज आहे, त्याचा जो काय मूड आहे, तो फक्त मी माझ्या चित्रांमध्ये मांडत आणायचा गेलो. प्रयत्न केला. म्हणजे हे फार इंटरेस्टिंग आहे की सायकल सारखी गोष्ट आणि सायकलिंग वरनं दिसणारं जे काही जग होतं ते त्यांनी कुठेतरी हा. परत ते एक्सप्रेशन मध्ये आलं. बरं. नाही, आपण नर्मदेचा विषय केला, तो पण हो. तसाच होता की मला ते करायचं होतं, पण मला कळत नव्हतं की ते कशी तयारी करायची. मग मी ज्यांनी केलेले आहेत सायकलवर, माझे पाटील नावाचे मित्र आहेत खानदेशातले, तर त्यांच्याकडनं थोडंसं माहिती घेतली होती, त्यांनी आधी केली असल्यामुळे. तर ते म्हणले की अशी प्रॅक्टिस तुम्ही चालू ठेवा, रोज साधारण काहीतरी 40-50 किलोमीटर जरी तुमचं चालू असेल आणि त्या दिवशी लांब पल्ला करत चला. तर म्हटलं ठीक आहे. मग तसं मी प्रॅक्टिस सुरू केली. मग नर्मदेला म्हणजे परिक्रमा पण केली सायकलवर. पण तेव्हा माझं सगळं लक्ष फक्त ते 3 जे स्टेट आहेत ते कसे कसे बदलतात, तिथली रहनसहन, तिथलं खानपान कसं असतं, तिथे लोक बोली भाषा कशी आहे, कपडे कसे घालतात ती लोक, किंवा हे नर्मदा परिक्रमावासी जे आहेत ते कसे, त्यांचा प्रवास कसा असतो. असं छान होतं. काही मंदिर आहेत, काही घाट आहेत तिथे. तर मला हे सगळं बघायचं होतं. आणि जितका आपण म्हणतो ना की स्लो प्रवास, तितका अनुभव जास्त. म्हणजे जितके कुर्म गती, म्हणजे गती जितके कमी, तितका अनुभव जास्त मिळतो, असं मला लक्षात आलं. ते छान वाटलं मला प्रवास. आणि त्या प्रवासात मग तो जो काय पूर्ण त्या नर्मदा रिव्हर जी आहे, तिचा जो काय पोत आहे सगळा, तो मी वेगवेगळ्या असा मांडत गेलो. तिथल्या वेळा असतील, एखाद्या घाटावर कधीतरी संध्याकाळी आपण पोहोचलेलो असतो, तिथे मग संध्याबेला असं चित्राचं नाव दिलंय मी का. तो जे काय वातावरण आहे, मंदिरात काहीतरी आरती चालली आहे, दिवे लागण्याची वेळ आहे, असं ते छान दिसायचं. आणि आपण त्या काठावर बसलेलो आहे आणि आपण आनंद घेतो, वेगळ्याच जगामध्ये आहोत आपण. आणि होतं काय की आपण दिवसभर सायकलिंग करून पूर्णपणे आपलं संपलेलं असतं. मी ह्या करेल त्या करेल असं काही नसतं. सगळं छान होऊन गेलं, आपण शांत झालेलो असतो. आणि ते तेव्हा जे काय घडतं तेव्हा पूर्ण फक्त आपण ऐकू शकतो, कारण आपल्याकडे काही नसतं, फक्त आपण घेत असतो तेव्हा. आणि त्यावेळी जे काय मला अनुभव येत होता तो छान होता. म्हणजे वेगळ्या जगात गेल्यासारखं. बरोबर आहे. आता नर्मदा परिक्रमेचा उल्लेख तुम्ही केलात, तर त्याच्यानंतर जे परत आल्यानंतर चित्र तुम्ही जी केलीत, ते एक्झिबिशन मी पाहिलं होतं, तर त्यात खूप विषयांचं सुद्धा वैविध्य होतं. आणि दिवसभर तुम्ही सायकलिंग करत होतात म्हणालात, मग ती चित्र सगळी केली कधी? एक तर आता आपण या युगात आहे की आपल्याकडे मोबाईल आहे, म्हणजे, आणि त्यावेळेस कसं पटकन मला हे वाटलं की हा याच्यावर छान चित्राचा विषय आहे, हा सुचला की मी तेव्हा पटकन क्लिक करून ठेवायचो. किंवा माझ्याकडे छोटी मी स्केच म्हणजे डायरी ठेवली होती, त्याच्यावर मी स्केचिंग करायचो, की पटकन काहीतरी स्केच करून ठेवायचं. मग मुक्कामाच्या ठिकाणी गेलो की परत ते बघायचं, परत त्यात काहीतरी काटछाट करून परत थोडंसं ड्रॉ करायचं. असं करून मी डायरी तयार केली होती त्याची. आणि मी ठरवलं होतं की जे पटकन असं आपल्याला खुणा होतं ते पटकन टिपून घ्यायचं, आणि मग नंतर पुढे आपण बघू त्याला कॅनव्हासवर कसं उतरवायचं किंवा ड्रॉइंग करायचं का. कारण काही वेळा मी त्यातले निसर्ग चित्र आहेत, काही माणसांची चित्र आहेत, काही घाटांची चित्र आहेत, काही वेळा आहेत, सकाळची वेळ असेल, संध्याकाळची वेळ असेल, किंवा त्याहीपेक्षा अजूनही काहीतरी वेगळा मूड असलेलं अशी पण काही चित्र आहेत. चित्रण पेंटिंग्स करताना मी असं नव्हतं केलं की फक्त सगळं रिअलिस्टिक करायचं, तर थोडंसं सेमी ॲबस्ट्रॅक्ट अशा स्वरूपाची ती चित्र आहेत. आणि थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला मी त्याच्यामध्ये, पूर्ण कॅनव्हास न भरता, कारण त्याला ब्रिदिंग स्पेस मला हवी होती, जी मी त्या नर्मदा परिक्रमेमध्ये
मला ते अनुभवायला आलं की ब्रिथिंग स्पेस कशी लागते माणसाला, तसं ते चित्राची पण गरज आहे. चित्रामध्ये सगळंच भरलं तर त्याला काहीच गुदमरायला होईल. तर ते मी असं खूप कमीत कमी कसं काम करता येईल हा मी विचार केला, की खूप काटछाट करत 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 मी ते काम करत गेलो. किंवा काही साधूंची काही चित्र केली आहेत मी. त्यांची जे त्या बॉडीचं जे स्ट्रक्चर असतं ते फार इंटरेस्टिंग असायचं. म्हटलं किती छान आहे स्ट्रक्चर, किंवा त्याची ढब कशी आहे, असं मला फार आवडायचं. आणि मी ते पण ते चित्रण केलेलं आहे त्याच्यातले काही 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 परिक्रम असे संध्याकाळी आल्यानंतर कसे बसलेले आहेत. कारण काही काही लोक 30-40 किलोमीटर चालून यायचे ना, त्यामुळे ते असे पायापासून असे निवांत बसलेले आहेत. कारण मला सगळ्याच प्रकारची माणसं हवी होती त्याच्यात. काही अस्वस्थ असणारी, काही शांत झालेली, वेगवेगळी लोक होती. काही अशी पण मंडळी भेटली तिथे की घर सोडून 6 महिने फक्त ते फिरणार, धान्य गोळा करणार, पैसे गोळा करणार, घरी जाणार, मग ह्या पैशावर ते पूर्ण वर्ष काढणार. अशी पण लोक आहेत. काही धार्मिक प्रवृत्तीची होती. असे वेगवेगळे लोक बघायला मिळाले. मग त्यांचे जे काही हावभाव असतील ते चित्रित करणे, त्यांची काही बॉडी लँग्वेज असेल ते बघणे, म्हणजे बघण्याचं काम मी जास्त केलं तिथे. आणि आल्यानंतर मला जे जे वाटलं ते फिल्टर करत 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 जेवढं मला हवंय ते मी करत गेलो. म्हणजे जवळपास मी 150 ते 150ची चित्र केली आहेत मी. 150च्या वर आहे, थोडी छोटी मोठी धरून अशी चित्र केली आहेत मी. काही ड्रॉइंग्स आहेत त्याच्यामध्ये आणि काही पेंटिंग्स आहेत. तर मला तो अनुभव छान राहिला म्हणजे माझा. आणि तिथे कसं होतं की जे आपल्या इथे चाकोरीबद्दल जे जीवन होतं ते तिथे बदललं. आणि मला हा अनुभव घ्यायचाच होता की अगदी टळटळत ऊन आहे आणि त्या उन्हामध्ये आपण कुठेतरी बाकड्यावर पडलेलो आहे. मग मी असं म्हणतो की असं जर करायचं असेल तर कधी तुम्हाला स्वारगेटला जाऊन बसावं लागेल थोडा वेळ. म्हणजे असं कारण हे बघा, तुम्ही याचक असता तिथे. म्हणजे मला शिकायला काय मिळालं की माझ्याकडे पैसे आहेत पण समोर हॉटेल नाहीये किंवा कुठे लॉज नाहीये मला झोपायला. म्हणजे आहे माझ्याकडे पैसे आहेत पण मला काही स्कोपच नाही. तिथे जे लोक म्हणतील, जे खायला देतील तेच मला खावं लागणार. कारण खूप असे काही जंगली भाग आहे, जंगलातला भाग लागतो किंवा डोंगर आहेत, अशा ठिकाणावर आपण जात असतो. तर ती लोक तुम्हाला नर्मदा मैयाच्या पोटी तुम्हाला ते लोक राहायला देतात, तुमची सेवा करत असतात. तर आपण याचक असतो आणि त्याप्रमाणे आपण ते जे देतील आपण ते खायचं प्यायचं. सकाळ झाली की निघायचं, परत दुसरा दिवस, दुसरं गाव, दुसरी लोक, असं ते छान असायचं. काय कमाल अनुभव आहे ते. हो. म्हणजे एखाद्या कलाकारासाठी ते तर माणूस म्हणून समृद्ध करणारच आहे. अगदी. आणि खरंच कळतं. म्हणजे तो तेवढा काळ तर नक्कीच मी चांगला उपभोगला. म्हणजे मी आता म्हणतो की त्यांनी मला शिकवलंय की तू कसं ऍडजस्ट व्हायचंस, म्हणजे त्या गोष्टीला कसं तयार व्हायचं समोर. मानसिकता बदलते. मी आता वेगळा आहे आणि तेव्हा मी पूर्णपणे वेगळा होतो. आता मी परत जे आपलं नेहमीचं रुटीन असतं त्याच्यात मी आता आलोय. पण तेवढा ते 1 महिना मला कळत होतं की आपण काहीतरी वेगळे आहोत. आणि आणि तो एकट्यांचा प्रवास असल्यामुळे ते मग काय तर चिंतनाला वेळ मिळतो. बरोबर. आणि मी तर असं म्हणतो की मी तर सायकलवर होतो, कारण मला थोडीशी ती गती होती. माझ्यापेक्षा जरा अजून थोडी म्हणजे जे चालणारी लोक होती त्यांचा अनुभव असतो, कारण तुमच्यात अंतर पडतं. म्हणजे माझाच मित्र सोबत असतो पण तो असतो कुठेतरी 10 फुटावर किंवा काही किलोमीटर असतो, तो पुढे मागे होत राहतो. आणि मग तुम्ही एकटे असताना मग तुम्ही खऱ्या अर्थाने तुमचं चिंतन होत असेल तिथे, असं मला लक्षात आलं. तुमचा वेळ पूर्ण तुम्हाला मिळतो. बरं, पटकन काहीतरी फोन करतो म्हटलं तरी तुम्हाला काय प्रत्येक रेंज मिळेल असं नाहीये. त्यामुळे तुम्ही बोलत राहता स्वतःसोबत आणि पूर्णपणे एकाग्र होता. एक लय तुम्हाला मिळते आणि त्या लयमध्ये तुम्ही असता आणि तेव्हा काहीतरी घडत. तुम्ही असण्याचा सुद्धा अनुभव फार म्हणजे तुम्ही स्वतःला बघताय. मी प्रत्यक्ष तुम्ही स्वतःलाच अनुभवताय. बरोबर आहे. तुम्ही टाळू शकत नाही आता. राईट. नाही तर मला कंटाळा, मी कुठेतरी गाणं लावून बसलोय किंवा अजून काहीतरी करत बसलोय, पिक्चरला जाऊन बसलोय किंवा काहीतरी खात बसलोय, असं काहीच नाही ते करायला. तेव्हा पूर्ण वेळ तुम्हाला तुमच्यासोबत राहायचंय. बरोबर आहे. हे काहीतरी वेगळं होतं तिथे. नवीन सुचण्याची किंवा निर्मितीची प्रक्रिया कशी घडते तुमच्याबद्दल, किंवा जेव्हा नवीन चित्र काढता सुचतं? ही खरं हा मला आवडलेला प्रश्न, कारण याच्यात एकातनं दुसरी कडी अशी निघत जाते. एकातनं दुसरं काहीतरी दिसत असतं. तो प्रवास करताना मात्र एक घडतं, तुम्ही सरावलेला असता आधीच्या फॉर्मला, आधीच्या विषयाला, किंवा अगदी ते छान चाललेलं असतं.
पण असा एक क्षण येतो की तेव्हा तुम्हाला काहीतरी खुणवत असतं आणि मग मात्र तिथे गडबड व्हायला लागते. जे तुम्ही छान तयार केलं असतं, एकदम परफेक्ट काम असतं, सगळं काही व्यवस्थित चालायचं, काहीतरी खुणवतं आणि मग तुम्ही पुढे जायला लागतात. तेव्हा मात्र तुम्हाला प्रयोग करावे लागतात, तुम्ही धडपडता. चांगलंच काम होतं असं नाहीये, काहीतरी कारण बदल जेव्हा होत असतो तेव्हा काहीतरी घडत असतं आणि तेव्हा तुम्ही तिथे घट्ट पाय रोवून उभं राहावं लागतं, कारण ते बदल होणार असतो आणि तो तुम्ही बघायचा असतो. ते 2-4 वेळा असं ते नीट होत नाही, पण नंतर मात्र अचानकपणे तुम्हाला ते आयडिया एकदम क्लिअर व्हायला लागतं आणि तुम्ही तसं पेंट करायला लागतं, कारण तुमचं तंत्र बदलतं. म्हणजे असं होत नाही की तेच तंत्र तुम्हाला उपयोगी पडणार आहे, तुमचं तंत्र बदलायला लागतं. मग त्या तंत्राची ओळख व्हायला, तसं तसं ट्रीटमेंट द्यायला तुम्हाला एक वेगळ्या गोष्टी तिथे करून बघावं लागतं, प्रयोग करून बघावं लागतं आणि मग तो हळूहळू तो सक्सेसफुल होतो आणि मग तुमचं दुसरं काहीतरी तुम्हाला सृजनाच्या क्रियेतनं दुसरं काहीतरी एखादा फॉर्म तुम्हाला मिळायला लागतो आणि मग तुम्ही पुढे जाता. म्हणजे अशीच ती क्रिया आहे सृजनाची, एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं चालू राहणार. असं चालू राहतं. बरोबर. फक्त ते एक असं पॅच होतो मधला की तिथे खूप काही असं छान होत नाहीये, काहीतरी गडबडलेलं असतं, गोंधळलेलं असतं. बघणाऱ्याला जर का तेवढं दिसलं तर तो म्हणेल हा आर्टिस्ट गोंधळलेला आहे, पण त्याला हे माहित नसतं की हा का गोंधळलाय, कारण काहीतरी याला समोर दिसतं त्याला मांडता येत नाही, त्याची धडपड आहे. त्या प्रोसेसमध्ये येतो. बरोबर आहे. आणि असं बरेच वेळा घडतं की त्या प्रोसेसमध्ये असलेलं चित्र जेव्हा बघितलं जातं तेव्हा काहीतरी गडबड आहे असं दिसतं डोळ्याला, पण सांगता येत नाही की नेमकं काय चाललंय. त्यामुळे आपल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींना जरी वाटलं की आता मला नाही येते चित्र काढता, तरी सुद्धा एक पुढचा तो होप आहे खरं तर, की ती प्रोसेस आहे जाणारी. कारण इथे कसं आहे ना, मी आता ब्रश नाही लावला आणि उद्या माझ्याकडे समजा ब्रश नसेल, मस्त डॅबिंगच करायचं, मग रंग फक्त असे लावायचे तसे, तर ते लावता येतात, कारण असं प्रयोग लोकांनी केलेले आहेत. म्हणजे देगासारखा आर्टिस्ट तो डॅबिंग करतो, बोटाने काही वेळा रंग लावतोय, काय थोडक्याच ठिकाणी ब्रश लावतोय. रेमब्रांड सारखा माणूस सुद्धा एकदम खाली रॉ सगळं करायचा, मग ग्लेझिंगचा वापर करून नुसते पातळ असे त्याच्यामध्ये वॉर्निशचं हे असेल, असं पातळ ग्लेझनी तो ग्लेझिंग करत करत सगळे चित्र करत आणायचं. म्हणजे प्रत्येकाने आपापले त्याची जी स्ट्रेंथ आहे ना ती ओळखली, म्हणजे काय तुम्ही तंत्र वापरणार आहात त्याचा वापर केला त्यांनी. पण हे करायला हे सगळं लहान मुलं असं खेळून बघतं ना, सगळं ते सगळं खेळता आलं पाहिजे, मग त्याची अरेंजमेंट आहे, मग पाहिजे तेवढ्याच प्रमाणात तिथे तुम्ही ते वापरा, मग ते उठावदार दिसतं. बरोबर आहे. म्हणजे आपण अति गोड पण करून चालत नाही, अति खारट पण करून चालत नाही, तसंच ते आहे. अतिशय करेक्ट प्रमाण असेल ना की त्याची रंगत येते. बरोबर. जी मुलं आता चित्र काढतायत त्यांना तुम्ही आता काही ना काही हे सांगितलंच आता आपण जे बोललो त्याच्यातून, पण ज्यांना चित्र बघायला आवडतात पण जे चित्र काढत नाहीत, तर अशांना तुम्ही काय सांगाल? कारण असे सुद्धा खूप जण असतात, पण ज्यांना बघायला आवडतात चित्र, तर दृश्यकलेबद्दल अजून सजगता येण्यासाठी किंवा दृश्यकलेबद्दलचं अप्रिसिएशन अजून वाढावं, मला असं वाटतं की एखाद्या आर्टिस्ट जर तुम्हाला आवडत असेल, काय कोणाचं पण काम असू द्या, पण ते एक न बघता त्याचा सलग बघायला जा. म्हणजे एखाद्या स्टुडिओची भेट द्या, बघा, समजून घेते. आणि कसं असतं की आपण इथे जर का 4 आर्टिस्ट जर गेलो तर 4 आर्टिस्टची जडणघडण वेगळी आहे, तर तसा जर विचार केला आपण, तर त्याची जर का आपण एक कामपेक्षा जर का त्याची 15, 20, 30 जे काय असतील काम, त्याचा जो प्रवास आहे तो जर का बघितला आणि त्याच्याशी थोडासा संवाद साधला, तर तुम्हाला एक लक्षात येतं की कसं बघायचं एखाद्या गोष्टीकडे, म्हणजे एखाद्या चित्राकडे कसं बघायचं. तर तुम्हाला एकदा ते काय म्हणतो आपण, एकदा क्लिक झालं की मग सोपं आहे. मग त्याची भाषा कळायला लागते, कारण कुठेतरी तुमच्या स्वभावाचं पण चित्रण त्याच्यामध्ये आहे. आपल्याकडे असं, मी प्रश्न हा याच्यासाठी विचारला की आपल्याकडे असं खूप जण म्हणतात की मला चित्रातलं काही कळत नाही, त्यामुळे आपल्याला कळत नाही त्यामुळे ते चित्र बघायलाही जात नाही, असं ते फार लवकरच्या वयामध्ये आपल्याकडे होतं. तर ते पण असं आपण कधीच म्हणलं की ठीक आहे, नाही तुला नाही ना कळत, हरकत नाही, बघून ते. हो, बरोबर. म्हणजे असं कधी सांगितलं गेलं नाही. आता मला गाण्यातलं समजा काय नाही कळत बाबा, काय राग काय असेल हे मला माहिती, पण काहीतरी आवडतं, जाऊन बस, 10 वेळा गेला, असं करता 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 तुम्हाला त्याचं एक सापडायला लागतं, काहीतरी तर क्लिक होतं ना. कारण शेवटी ती माणसंच आहेत, बरोबर, त्यांना पण कुठल्या तरी भावनेनेच ती गातात. भावना माझ्याकडे पण आहे, फक्त मला त्याचं तंत्र मला माहिती नाही, त्याचं नाव मला माहिती नाही, टायटल माहिती नाही, पण
मान माझी पण डोलते त्या गाण्यावर किंवा मला पण आनंद मिळतो. काहीतरी घडतंय, पण ते जे घडतं ते त्याला तांत्रिक गोष्टी त्याला माहिती आहेत, त्याला काय म्हणतात. हे अमुक ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग आहे, मी नाईफ वापरला, मी ब्रश वापरला, मी हार्मोनी अशी वापरली, हे मला माहिती नाही, पण मला काहीतरी दिसतंय, काहीतरी चांगलं दिसतंय किंवा काहीतरी खटकतंय, एवढं तर नक्कीच कळतं ना. बरोबर. तर शेवटी कसं आहे, ते तंत्र पण थोडं थोडं समजून घेतलंय आपण, की त्याची जी काही भाषा थोडीशी समजली तरी पुष्कळ झालं. कारण शेवटी तुम्हाला आनंद घ्यायचा आहे. आनंद घ्यायचा, बरोबर आहे. मला काय उठून लगेच चित्र करायचं नाहीये नाही. कोणासारखं, पण आनंद घेऊ शकतो मी. हम्म. शेवटी ह्या कलेचा आनंद घ्यायचा आहे म्हणूनच तर ह्या कला आहेत ना. हे काय म्हणजे फक्त अर्थकारण आहे याच्या पाठीमागे असं काही नाही. नाहीये. त्याच्यावर आपण काय उपजीविकेचं साधन आहे असं नाहीये. तुम्हाला कुठेतरी मनाला आनंद मिळतो, त्याच्यासाठी ती कला आहे. बरोबर बरोबर. आणि त्याचा कुठेतरी आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोग होतो त्या कुठल्या कलेचा. अगदी बरोबर. असं मला वाटतं, कला असो की खेळ असो, हम्म. त्याच्यानं बरंच आपल्याला शिकायला मिळतं. शिकायला खूप छान झाला आजचा खरं तर कार्यक्रम. म्हणजे चित्राचा प्रत्यक्ष डेमो आम्हाला बघता आला. तुमची इथे नसलेली पण तरी सुद्धा काही चित्र तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष मुलांसाठी उपलब्ध करून दिलीत. आणि चित्रकाराकडून त्याच्या चित्राबद्दल ऐकणं हे फार विलक्षण असतं खरं तर. कारण खूप कमी जण असं नाही बोलत. म्हणजे त्यांना स्वतःच्या चित्राबद्दल बोलणं संयुक्तिक वाटतंच असं नाही. पण मला असं वाटतं जेवढं ते जास्त बोलतील तेवढं अजून चित्र आणि चित्रकला ही सगळ्यांपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं. अगदी खरं आहे. म्हणजे चरितार्थाचं साधन म्हणून जरी आपण चित्रकलेचा विचार केला तरी सुद्धा त्यातली चॅलेंजेस ही वेगळी आहेतच. असतात आणि ती आहेतच. नक्कीच हो, असतात. अगदी. तर आजच्या या खूप छान झाल्या आपल्या गप्पा. आणि त्यातनं नक्कीच विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन गवसलं असणार याची मला खात्री आहे. ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतर्फे तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देते. एवढा भरपूर वेळ तुम्ही काढून आज प्रत्यक्ष शाळेमध्येच आपण हे सगळं शूट केलेलं आहे. तर कोणत्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने परत आपली प्रत्यक्ष भेट मुलांसोबत लवकर व्हावी नक्की. या सदिच्छेसह आपण आता थांबूया. आणि खूप खूप धन्यवाद. आभारी आहे. थँक्यू.